आता भाज्या म्हटल्या की पोरं नाक मुरडणारच. म्हणून मी हा धपाटा असा काहीतरी भन्नाट पद्धतीनं बनवलाय की मुलांना शेवटपर्यंत कळालंच नाही मी यात नेमकं टाकलंय तरी काय. आणि कमाल म्हणजे ताटातले सगळे धपाटे त्यांनी अगदी चटकन फस्त केले. मला तर असं वाटलं यात अजून 2-3 वेगळ्या वेगळ्या भाज्या टाकल्या असत्या तर छानच झालं असतं. सर्वप्रथम एका परातीत मी घेतलंय 4 वाटी गव्हाचं पीठ, जे धपाट्याला छान धरून ठेवतं. 2 वाटी ज्वारीचं पीठ, जे पचायला अगदी हलकं असतं. आणि 1 वाटी बेसन, जे आपल्या धपाट्याला एकदम खमंग आणि रुचकर चव देतं. सोबतच थोडासा ओवा, कारण ओवा टाकल्याने धपाटा पचायला आणखी सोपा होतो. चवीनुसार मीठ. आता एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया चवीप्रमाणे हिरवी मिरची, ताजी कोथिंबीर. कोथिंबीरीच्या काड्या असतील तर त्या आठवणीने घ्या. ह्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत बरं का. आता थोडेसे जिरे आणि थोडीशी हळद. आणि आता यात टाकूया सिक्रेट भाजी, चक्क 2 मोठे भोपळे. आणि तेही वेगळ्या पद्धतीने वापरणार आहे बरं का. याच्यानं मी साली काढणार आहे ना बिया फेकणार आहे. सालं का ठेवली तर साखरेपेक्षाही जास्त गोड आणि त्याहून जास्त पौष्टिक भाग या भोपळ्याच्या सालींमध्ये असतो. सालीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ईचे भरपूर साठे असतात, जे आपल्या त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी वरदान आहे. तर आता मी हे मिक्सरमध्ये टाकून छान वाटून घेते. बघा, वाटण छान तयार झालंय. आता हे तयार वाटण पिठामध्ये टाकून थोडं थोडं करून छान सैलसर उंडा मळायचा आहे. गरज भासल्यास थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि हो, या भोपळ्यात आणि त्याच्या सालीत इतकं फायबर असतं की ज्यामुळे पचनक्रिया अगदी सुरळीत राहते. भोपळ्याच्या बियासुद्धा आपण सर्रास फेकून देतो, पण वजन कमी करण्यासाठी किंवा तब्येतीची काळजी घेण्यासाठी नेमक्या याच पंपकिन सीड्स मार्केटमधून आणतो. आरोग्याचा हा अमूल्य खजिना निसर्गाने आपल्याला या भोपळ्यातून अगदी फुकट दिलाय. तोच आपण कचऱ्यात फेकून देतो. याच्या छोट्या छोट्या बियांमध्ये इम्युनिटी वाढवणारे घटक, झिंक, मॅग्नेशियम आणि भरपूर प्रोटीन असतं, जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतं. अहो, आपल्या आजीपंजीच्या काळातील हाच तर तो खरा आरोग्याचा आणि पैशांची बचत करणारा खरा मार्ग होता. जेव्हा आपण या साली आणि बिया न फेकता वाटणात वापरतो, तेव्हा या धपाट्याची पौष्टिकता कित्येक पटीने वाढते. हे बघा, बोलता बोलता आपलं पौष्टिक आणि मौसूद पीठ किती सुंदर मळून तयार झालंय. कोणाला स्वप्नातही वाटणार नाही या धपाट्यामध्ये आपण इतकी सालं आणि या महागातल्या बिया दडवून ठेवल्या आहेत. मुलांच्या वाढीच्या वयात त्यांना असं काहीतरी पौष्टिक करून दिलं पाहिजे. असं वाटण करून कणिक मळण्याचे 3 फायदे आहेत. जर एखादा तुकडा चुकून राहिलाच तर तो तुम्हाला असा काढून टाकता येतो. भोपळा किसून न वापरल्यामुळे कणकेला पाणीही सुटणार नाही आणि धपाटा लाटायलाही सहज सोपा होतो. आता पिठाला 10 मिनिटं भिजू दिलं आणि थोडंसं तेल टाकून छान परत एकदा मळून घेतलं. या कणकेची अजून एक खास गोष्ट म्हणजे या कणकेला तुम्ही 2 तासांनी जरी वापरायला घेतलं तरी याला पाणी सुटणार नाही. आता पेढ्याचा आकाराचा उंडा घेतला आणि त्याला पीठ लावून छान लाटून घेतलं. बघा, कुठेच किनारे त्याचे उलत नाही आहे की लाटायला त्रास होत नाही आहे. किती सहज आणि सोप्या पद्धतीने लाटला जातोय धपाटा. आजकाल बरेच जण दिसायला छान दिसतो म्हणून जर्मनचा म्हणजेच ॲल्युमिनियमचा तवा वापरतात. पण मंडळी, पूर्वी इंग्रज या भांड्यांचा वापर कैद्यांच्या जेवणासाठी करायचे, कारण यातले हानिकारक घटक आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. मी मात्र लोखंडाचाच तवा वापरते. लोखंडाच्या तव्यावर धपाटे भाजल्यामुळे शरीराला आवश्यक असतं ते नैसर्गिक आयर्न म्हणजेच लोह मिळण्यास मदत होते, ज्यामुळे खाण्यासोबत आरोग्याचीही पूर्ण काळजी घेतली जाते. धपाटे भाजण्यासाठी बरेच जण तेलाचा वापर करतात, पण जर तुम्ही अस्सल साजूक तूप वापरलं तर धपाट्याची चव दुप्पट तर होतेच, पण तुपामुळे पचनही अगदी हलकं होतं आणि धपाटे खमंग खरपूस भाजले जातात. तुपाची धार टाकताच धपाटं किती खमंग आणि खरपूस भाजले गेलंय. असेच मी बाकीचे सर्व धपाटे छान तूप टाकून खरपूस भाजून घेतले. हे अस्सल झिरो वेस्ट कुकिंग पद्धतीचे हेल्दी पांढऱ्या भोपळ्याचे धपाटे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या झटपट नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या पौष्टिक जेवणासाठी सॉससोबत वाढा, नाहीतर कढीसोबत वाढा. युनिक व्हिटॅमिन रिच रेसिपी लागते, अगदी एकच नंबर. घरच्या घरी झटपट तयार होणारी ही नवीन रेसिपी आजच बनवा. पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायची आहे कमेंट करून मला नक्की सांगा. तर आजची ही युनिक रेसिपी तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा आणि आजच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.